नमस्कार मित्रांनो, 45 मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शुभ विवाह मालिकेच्या या भागाची सुरुवात क्षितिजाच्या बोलण्याने होते। ती मानसीला बघून म्हणते की ती मानसी मावशीवरच गेलेली दिसते, ती अगदी डॅशिंग आहे। यावर मानसी क्षितिजाला गप्प बसवते। आकाश आणि भूमी क्षितिजाच्या म्हणण्याला दुजोरा देतात। यानंतर आकाश बलदेवला विचारतो की दिवाळी पार्टीची तयारी व्यवस्थित झाली आहे ना। यावर बलदेव सांगतो की शहरातले मोठे लोक जसे की राजकारणी, डॉक्टर आणि पोलीस यांना आमंत्रण दिले आहे आणि एसीपी देखील येणार आहेत। याच्यानंतर येतोय खूप मोठा ट्विस्ट, पण पुढे जाण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बेल बटन नक्की टच करा, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढची अपडेट सर्वात आधी मिळेल। तर बघा दर्शकांनो, यानंतर बलदेवला फोन येतो आणि तो पार्टीच्या व्यवस्थेबद्दल बोलतो। तो सांगतो की सजावट चांगली हवी आणि मोठे लोक येणार असल्याने सगळ्यांसाठी खास व्यवस्था करायची आहे। जेवणामध्ये गरम गरम गुलाबजाम हवेत आणि कोणालाही काही कमी पडायला नको। भूमी आणि आकाश नाश्ता करत असतात आणि भूमी क्षितिजाला भरवत असते। आकाशचे पूर्ण लक्ष बलदेववर असतं, जो खूप मन लावून काम करत असतो। बलदेव सांगतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि पोलीस येणार असल्याने त्यांचे विशेष स्वागत करायचे आहे। कोणाचीही कठोरपणे वागायचं नाही। बलदेव आकाशला सांगतो की त्याने हे सर्व त्यांच्यासाठीच केलं आहे, कारण ते पार्टीचे होस्ट आणि गेस्ट आहेत, त्यामुळे त्यांना चांगलं दिसायला हवं। आकाश आणि भूमी बलदेवचे आभार मानतात। 7 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशची आई गेली तेव्हापासून बलदेवने त्यांना घरात आश्रय दिला। तेव्हापासून त्याला कधीही कुटुंबाची उणीव भासली नाही, असे आकाश सांगतो। अभिजित म्हणतो की आकाश आणि भूमी इतके निष्कलंक आहेत की ते त्यांचे रोल मॉडेल आहेत। हे ऐकून भूमीला रागिणीने केलेल्या हत्येची आठवण येते। अभिजित म्हणतो की 7 वर्षांपूर्वी जो काही गुन्हा घडला तो फक्त त्यांना माहीत आहे आणि त्यांनी कोणाला काही सांगितले नाही। आकाश आणि भूमी सगळ्यांसाठी रोल मॉडेल आहेत असतील, पण हा विचार भूमीच्या मनात आहे। तो भूमीला सांगतो की तिच्या मनात जे काही आहे ते तिने कोणालाही दाखवू नये। मनू छान रांगोळी काढते आणि आकाश तिचं कौतुक करतो। मनू दिवे लावत असते आणि अथर्व येऊन तिच्याकडे बघतो। सगळेजण दिवे लावतात आणि भूमी हे सगळं बघत असते। तेवढ्यात क्षितिजा छान प्रिन्सेस सारखी तयार होऊन येते आणि म्हणते की किती सुंदर दिसत आहे सगळं, सगळीकडे उजाळाच उजाळा आहे। ती सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते। त्याच्यानंतर ती 1 मिनिट थांबायला सांगते आणि फटाक्यांचे बॉक्स घेऊन सगळ्यांना शुभेच्छा देते। ती एकेकाला फटाके देते। ती बलदेवला विचारते की त्याने तिला किती वर्षांची भेट दिलेली आहे। अथर्व म्हणतो की क्षितिजाला काय माहीत, बलदेवने कोणाकडून तरी भेटवस्तू मागितली असेल। हे ऐकून भूमी हसते। अभिजित म्हणतो की तो जे काही करेल ते सांगूनच करेल आणि लग्न कोणाशी करायचं आहे हे तो ठरवेल तेव्हा सांगेल। मग सगळेजण गप्प बसतात। आकाश भूमीला विचारतो की सगळं काही व्यवस्थित आहे ना। पोलीस येणार आहेत म्हणून भूमीला काळजी वाटत असते। सगळेजण खाली फटाके बघत असतात, उडवत असतात। क्षितिजा खूप खुश असते आणि लहान मुलांसारखी फटाके उडवते। आकाश आणि भूमी वरून हे बघत असतात। आकाश म्हणतो की क्षितिजा खूप आनंदी आहे। पुढे भूमी म्हणते की 7 वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यातला रागिणी पटवर्धन नावाचा अंधार कायमचा संपलेला आहे आणि त्यांचे घर आनंदाने उजळून निघाले। भूमी म्हणते की रागिणी गेल्यापासून त्यांच्या आयुष्यात सुख आले। आकाश म्हणतो की हा आनंद ते कधीही जाऊ देणार नाहीत। भूमी आकाशला म्हणते की त्यांनी ही गोष्ट कोणाला सांगायची नाही, हे फक्त त्यांच्या दोघांमध्येच राहील। जोपर्यंत रागिणीचा विषय निघत नाही तोपर्यंत काहीतरी चुकीचे घडायला लागलेले असते, असे आकाश म्हणतो। तेवढ्यात बंगल्याच्या गेटवर पोलीस येतात। भूमी घाबरते। मानसी तिला घाबरल्याचे कारण विचारते। पोलीस आल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी असते। एसीपी आत येते आणि तिच्या मागे पोलीस असतात। एसीपी आत येते तेव्हा आकाश आणि भूमी खूप घाबरलेले असतात। भूमी आकाशला हळूच बोलते की त्यांना काही कळले नसेल ना। आकाश म्हणतो की ठीक आहे, आपण बघूया। अथर्व पुढे येऊन एसीपीला नमस्कार करतो आणि तिचं नाव स्मिता, महाराष्ट्र पोलीस असं आहे सांगते। सगळेजण घाबरतात। अथर्व विचारतो की ते अचानक का आले। एसीपी विचारते की आकाश आणि भूमी कोण आहेत। अथर्व त्यांना दाखवतो। भूमी आणि आकाश खूप घाबरलेले असतात। भूमी आकाशला विचारते की काही प्रॉब्लेम तर नाही ना। आकाश म्हणतो घाबरू नकोस, पोलीस आले आहेत, त्यांना व्यवस्थित वेलकम करायचं।
आकाश त्यांचे स्वागत करतो. भूमीच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. एसीपी त्यांना विचारते की बोला ना, तुम्ही गुन्हेगार आहात का? हे ऐकून आकाश आणि भूमीला रागिणीच्या हत्येची आठवण येते. ते दोघे नाही म्हणतात. एसीपी म्हणते की मग तुम्ही इतके घाबरल्यासारखे का बघत आहात? जेव्हा पोलीस येतात तेव्हा गुन्हेगार असेच घाबरतात, तसे तुमचे चेहरे दिसत आहेत. आकाश म्हणतो की मॅडम, तुम्ही अचानक आलात आणि आम्ही तुम्हाला ओळखलं नाही म्हणून असं वाटलं. एसीपी म्हणते की तिने त्यांना दिवाळी पार्टीचे आमंत्रण दिले आणि ती आली. तेव्हा आकाश आणि भूमी नॉर्मल होतात. ते म्हणतात की तुम्ही अचानक आलात म्हणून समजलं नाही. बलदेव म्हणतो की त्यांनी मोठ्या लोकांना आमंत्रण दिलं आहे. भूमी आणि आकाश नॉर्मल होऊन त्यांचं स्वागत करतात. बलदेव सगळ्यांना नमस्कार करतो. आकाश एसीपीचे आभार मानतो आणि तिला आतमध्ये यायला सांगतो. अभिजित सगळ्यांना घेऊन जातो आणि बसायला सांगतो. आकाश भूमीला सावध राहायला सांगते. अथर्व मॅडमला पुष्पगुच्छ देतो आणि स्वागत करतो. ती थँक्यू व्हेरी मच असं म्हणते आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी विश करते. ती आकाशला म्हणते की तो खूप शांत आहे आणि भूमी खूप खोडकर आहे. ती क्षितिजला शेंडेफळ म्हणते. बलदेव मानसीची ओळख करून देतो. एसीपी म्हणते की ती तिला ओळखते आणि ती खूप लढाऊ आहे. ती मानसीचे कौतुक करते की ती नवऱ्याशिवाय एकटी जगते आहे आणि तिने नवीन काम सुरू केलेलं आहे, पण मनातलं दुःख ती मनातच ठेवते. तेवढ्यात अपूर्वा क्षितिजाला लाडकी प्रिन्सेस म्हणते आणि तिचं नाव विचारते. क्षितिजा आकाश महाजन असं नाव सांगते. एसीपी म्हणते की पोलीस खूप मस्त असतात आणि क्षितिजा मोठी झाल्यावर पोलीस बनेल का? क्षितिजा हो म्हणते आणि तिला सॅल्यूट करते. एसीपी मानसीला म्हणते की तिचे खुसखुशीचे शंकरपाळी फेमस आहे. ती एकदम स्पेशल बनवते. मानसीला आश्चर्य वाटतं की या नवीन एसीपीला त्यांच्याबद्दल सगळं कसं माहीत आहे. मानसी तिला विचारते की तिला त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकं सगळं कसं काय माहिती आहे. एसीपी हसते आणि म्हणते की जिथे जिथे ती जाते तिथले ती सगळी माहिती काढते. अथर्व मॅडमला खाली घेऊन जातो. आकाश आणि भूमी बोलतात की नक्कीच काहीतरी आहे. भूमीला भीती वाटते की रागिणीच्या हत्येबद्दलचे सत्य तिला माहीत असेल. आकाश तिला अजिबात चुकीचा विचार न करण्याचा सल्ला देतो आणि नॉर्मल राहायला सांगतो. तो म्हणतो की त्यांना प्रत्येक वेळी जर ते घाबरलेले दिसले तर त्यांना संशय येईल. भूमी ठरवते की ती धीर धरेल. पूर्वा भूमीला विचारते की तिने इतके वर्ष काही रहस्य लपवले आहे का, जे ते आज सगळ्यांसमोर सांगणार आहे. यावर भूमी पूर्वाकडे बघते. भूमी आता पकडली जाणार का, यावर हा भाग संपतो. तर दर्शकांनो, आजच्या भागाबद्दल तुम्ही काय सांगाल कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी तयार राहा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. धन्यवाद.